तर मित्रांनो तुम्ही बघू शकता उसाटणेकरांचा रायबा म्हणजे तुम्हाला ओळख आहेच त्याची। तर आता दादा आहे अलंकार दादा। नमस्कार दादा। नमस्कार. काय सांगाल आजच्या लढतीबद्दल ना, काय सांगाल आजचा आनंद? आता आजचा आनंद तर खूपच आहे। लढत तर आमची मैत्रीपूर्णच झाली, याच्या पुढे काय बोलणार आपण। दादा पायरा कोण होता आजचा? पहिला विराट होता अक्षयचा। दादा विरुद्ध गाडी कुठली होती? विरुद्ध गाडी आपला वजीर आणि आरण्या होता दादा घाटावरचा। काय स्पीड लावला आज गाडीने? एकच नंबर स्पीड लावला आज, चांगला दादा स्पीड लावला। हा चांगला स्पीड लावला गाडीने आज। दादा काय सांगाल आपल्या आम्हाला गुलालाची अपेक्षा होती आज, त्यानुसार आम्ही आलो होतो आणि तो करून दाखवला आम्ही। दादा काय सांगाल किती दिवस म्हणजे ओढ होती ती या गुलालाची? काय गुलालाची ओढ तर भरपूर दिवस आमचं गुलाल पण पडले। आम्हाला आज गुलालाने चालतो आणि आम्ही करून दाखवला गुलालाच। रायबानी 3 फेऱ्यांतर एकदम नावच केलंय, काय सांगाल? 100% तो 3 फेऱ्याचा बादशाह आहे रायबा। आणि दुसरी गोष्ट, त्या दिवशी त्या रानामुळे तो कमी पाळला, नाही तर त्या राजाला पण कमी पाळला नसता रायबा। आता सर्व लोक बोलतात त्या दिवस रायबा कमी पाळला, तो रानच तसा होता। मातीच्या रानाला रायबा पळत नाही, नाही तर सर्वांना दाखवून दिले असतात। नक्कीच दादा। दादा आपला रायबा मथुर एकत्र आल्यानंतर वेगळंच असतं जल्लोष। ती मुंबईची वनजोडी मथुर आणि रायबा, तो गुरुनाव शिष्य आहे। नक्कीच मथुर दादा। मुलं ली त्याचं नाव आहे। नक्कीच दादा। दादा कुठेतरी आपला शंभू 12-13 या जोत्यात कधी पळताना दिसणार? 100% आली, तो आजारी आहे। बघूया कधी होतं तो, के नंतर आम्ही पळू। काय झालं असेल त्याला? थोडं गाडा लागला तिथे, थोडं साईडला गाडी गेली, थोडा गाडा लागला, पाय गेला चकला त्याचा थोडाफार। नक्कीच दादा। चला तुम्हाला गुलालाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, आणि तुम्हाला पण। ओके।